नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। हळदीवरील व्हिडिओची श्रृंखला गेल्या वर्षी सुरू केली ती तशीच यावर्षी पुढे ती कंटिन्यू करावी म्हणतो। तर आता आपण हळदीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। आता तुम्हाला मराठवाड्या इतकीची हाईट नाही दिसणार। आता मी खानदेशमधील चाळीसगावमधील माझ्या मित्राच्या शेतात आहे। तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एक आहे की हा जो बेड बनवला यांनी हा एकदम परफेक्ट बेड आहे हळदीसाठी। शेतकरी काय करायलेत, आतला दांड खूप मोठा करायलेत आणि हळद पूर्ण वर घालायची म्हणजे स्पर्धा लागली आहे कोणेकामध्ये। आता मला एक गोष्ट साधी कळत नाही, हळदीचे ज्यावेळेस कंद लागतील त्यावेळेस ते इथं लागतील, बरोबर आहे। मग कंद बाहेर उघडे पडतात आणि त्यावर मग कंदमाशी म्हणा किंवा त्याची वाढ खुंटणे म्हणा किंवा त्याची साईज म्हणा किंवा क्वालिटी, ह्या सर्वच गोष्टी घसरतात। तर बेड हा चौडा म्हणजे रुंद असला पाहिजे, एकदम परफेक्ट बेड। समजा लागवड इथं आहे तर आता हे अंतर म्हणजे जवळपास 1 ते 1.25 फूट बेड बाजूला आलेला आहे, बरोबर आहे। तर ही आहे एकदम आयडियल बेडची पद्धत। तर ही 5 फुटावर 4.5 फुटावर लागवड आहे, पण त्यांनी मधला दांड आता सारखा पाऊस सुरू असल्यामुळे तुम्हाला तो थोडा ते ओझरता दिसेल, पण एकदम परफेक्ट असा बेड बनवलेला आहे। दुसरी गोष्ट आता ही आहे 10 ते 15 जुलैच्या मधली लागवड, कारण त्यांनी थोडी यावर्षी इकडं पाऊस लेट आल्यामुळं थोडी उशिरा लागवड केली होती। तर त्यांचा 3/19चा एक डोस झाला आणि बेसल डोस तर लागवड करतानाच झाला आहे। तर जे नवीन शेतकरी बंधू यावर्षी खूप हळदीमध्ये उतरलेले आहेत त्या शेतकरी बंधूंसाठी फर्टिलायझर मॅनेजमेंट आणि पेस्टिसाइड मॅनेजमेंट थोडं सांगून देतो। पहिली गोष्ट, फर्टिलायझर मॅनेजमेंटमध्ये तुमचे आता काही जणांचे हळदीचे जे बेल्टमधील जे शेतकरी आहेत त्यांची काही दिवसांची 50 दिवसावर असेल, काही दिवसांची 60 दिवसावर असेल। 60 दिवसाच्या पुढे तर नाही आहे कुणाची सहसा। तर ज्यांची 45 ते 50 दिवसाच्या मधात आहे हळद, त्यांनी एकरी 8 किलो प्रमाणे 3-19-19-19-19 वॉटर सोल्युबल खत चांगल्या कंपनीचा द्या। आता बाजारात खूप कंपन्या आलेल्या आहेत 100 रुपये किलोपासून तर 140-150 रुपये किलोवाल्या एकदम चांगली यारा असेल किंवा जे न्यूट्रीफर्ट चांगल्या कंपनींचा खत द्या। दुसरी गोष्ट, ज्यांच्या 60 दिवसाच्या वर किंवा 60 दिवस झालेत त्यांना आता फुटव्यांची, आता ही बघा कमी येतं, हिला एकही फुटवा नाही आहे। इथं तुम्ही बघा, आता हिचे दिवस झालेले नाही आहेत, म्हणजे आता ही 1 महिना किंवा 40 दिवसाची आहे तर हिचा एकही फुटवा नाही। तर 60 दिवसाच्या हळदीला तुम्हाला एक फुटवा दिसेल, पण आपल्याला ते फुटवे 5 ते 6 न्यायचे आहेत। तर 12-61-00 एकरी 8 किलो याप्रमाणे वॉटर सोल्युबल द्या। आणि आता काही शेतकऱ्यांनी यावर्षी खूप घाई केलेली आहे। इवन गेल्या वर्षी किंवा मागच्या 2-3 वर्षांमध्ये हळदीचे बाजारपेठ किंवा बाजारभाव चांगले असल्यामुळे यावर्षी शेतकरी खूप खर्च करत आहेत। तर हळदीला असा जास्त काही खर्च करायची गरज नाही। म्हणजे आपल्या वाडवडिलांनी तर फक्त पोटॅशवर आणि नांगरावर हळद काढलेली। तर ज्या शेतकऱ्यांचे आता सेकंड फर्टिलायझर डोसचा टाईम असेल किंवा थर्ड फर्टिलायझर डोसचा टाईम असेल, त्यांनी आता पोटॅश द्यायला हरकत नाही, कारण यानंतर मला नाही वाटत आता वरून कोणी खत देईल। ज्यांना जाडा खत द्यायचा आहे त्यांनी एकरी 10-26-26 एक पोटॅश। आणि यावर्षी जुलैमधील पावसाचा खंड लक्षात घेता प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्यासोबत फर्टेरा असेल किंवा जे काही तुमच्या एरियात उपलब्ध असेल अळीनाशक, ते उमणीसाठी अळीनाशक मात्र जरूर घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने मायक्रोन्यूट्रिएंट किट टाका। मायक्रोन्यूट्रिएंट किटचे फायदे आता सर्वात महत्त्वाचं काय, आपण जे फर्टिलायझर डोस देतोय हे फक्त NPKच्या प्रमाणात देतोय, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश। पण बाकीचे जे आहेत मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, सल्फर असेल, या बाकीचे मायक्रोन्यूट्रिएंटची जी श्रृंखला आहे ती झाडांना भेटत नाही आहे। प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहेत, त्यामुळं या खतासोबत तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंटची किट द्या। दुसरी गोष्ट, आता स्प्रेइंगमध्ये तुम्ही काय करणार, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदीला अशी पोखरणारी आळी येते, तुम्हाला असे इथे हे दिसतील असे रिंकल पडलेले, जी आळी पान खाते। तर जास्त महागाचे आता काही शेतकरी म्हणजे भान सुटल्यासारखं तिला हायर टेक्निकलमधले प्रोफेक्स सुपरही मारत आहेत, कुणी पोलोही मारत आहे। काहीच गरज नाही आहे। तुमच्याकडे निंबोळी तेल अवेलेबल असेल, निंबोळी तेलाने ही हळदीची आळी पूर्णतः मरते, स्वस्तात मस्त। किंवा क्विनॉल-फॉस 25% मधलं घ्या किंवा रोगर 30% मधलं घ्या। आणि बुरशीनाशक मात्र प्रत्येक फवारणीला हळदीला वापरणे गरजेचे आहे। कारण काय की मागील वर्षी ही करप्याचा अटॅक जास्त होता, आणि करपा हा एक असा रोग आहे की तो त्याची मुळे म्हणजे शेस असतील ते मातीमध्येच ठेवतो, आणि ते एअरबॉर्नमुळे
यावर्षीही तो एअरबॉर्न डिसीज असल्यामुळे यावर्षीही तो येणारच. तर मग आपण काय पहिल्या याच्यामध्ये एकदम साफ असेल किंवा स्वस्तवाले जे तुमचे फंगिसाईड आहेत ते यूज करत राहिले तर डॅमेजही कमी होतो आणि ऑक्टोबरमध्ये जो एकदम जास्त प्रमाणात येणारा करपा आहे तो कमी प्रमाणात येईल किंवा नाही येणार. तर मग पहिल्यापासूनच आपलं तो एक, आणि जर गरज असेल अति पिवळेपणा असेल हळदीला तरच सोबत एखादं PGR घ्या, जसं अमायनो ॲसिड असेल, इसाबिऑन हे वगैरे, तर ते घ्या. बाकी काही गरज नाही. हेच असं पेस्टिसाईड मॅनेजमेंटमध्ये पहिली फवारणी क्विनॉल-फॉस प्लस साफ, दुसरी फवारणी रोगर प्लस साफ घ्या किंवा बुरशीनाशक बदला, तिसऱ्या फवारणीला क्लोरो 20% मधलं प्लस साफ घ्या किंवा त्याहून चांगलं हायर टेक्निकल असलेलं बुरशीनाशक घ्या. हे झालं. आता इथून पुढे 15 दिवसांनी 13-40-13 एकरी 8 किलो प्रमाणे चालू द्या. म्हणजे ड्रीप, जर तुम्हाला ड्रीप नसेल आणि बेडवर ओलावा जास्त असेल तर तुम्ही ड्रिचिंगही करू शकता. आणि आता सड एक खूप जास्त लागते, सडीचं प्रमाण वाढले हळदीमध्ये. तर सडीसाठी तुम्ही क्लोरो 20% प्लस आपलं ह्युमिक ॲसिड तुमचं जे काही असेल ते, आणि रोको एकरी अर्धा किलो प्रमाणे लवकरात लवकर ड्रिचिंग करून घ्या. सड पूर्णतः कंट्रोलमध्ये येते. महागा मोलाची औषधं त्यातही वेस्ट पैसे करू नका. आणि उमणीसाठी म्हणाल तर खतासोबत सांगितलेलंच आहे तुम्हाला, फर्टेरा वगैरे जे तुमच्या एरियात अवेलेबल असेल कंपनीचं वेटेबल ग्रॅन्युअलमध्ये, म्हणजे खतासारखं, ते खतात मिसळून टाका. किंवा जर त्यानेही कंट्रोल नाही झाली तर मग क्लोरो 20% घ्या एकरी 1 लिटर, किंवा रोगर घ्या एकरी 1 लिटर, किंवा हे झाले लोअरमधले. हायरमध्ये असाल तर मग तुम्ही थायोमिथॉक्झाम प्लस लॅम्बडा सायहॅलोथ्रिन, जसं सिंजेंटाचा आलिका आहे, ते एकरी 1 लिटर प्रमाणे वापरा. पण हे त्या हळदीला वापरा जी एकदम मजबूत स्थितीत आहे, हिरवीगार आहे, पिवळेपणा अजिबात नाही आणि उमणीचा अटॅक जास्त आहे तशा हळदीला. कारण लॅम्बडा सायहॅलोथ्रिन हे एकदम घातक, मुळांना एकदम घातक टेक्निकल आहे, त्याचे दुष्परिणाम लगेच दिसून येतात. पण ज्यावेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते त्यावेळेस वापरायला काही हरकत नाही. आणि सोबत रोको बुरशीनाशक राहू द्या आणि लगेच झाडाला आराम मिळावा म्हणून त्यातही ह्युमिक यूज करा. कारण हे एवढं हायर टेक्निकल वापरल्यामुळं मुळांवर थोडा तरी ताण येतोच, आणि ह्युमिक दिल्यानंतर थोडं मुळांना त्याची ग्रोथ होण्यास जास्त फायदा होतो. हे झाल्यानंतर तुम्ही मायक्रो सोबत जर ह्युमिक दिलेला असेल आताच तर याच्यामधले जसं मायक्रोन्युट्रियंट आहे 1 लिटर प्रमाणे तुम्ही एकरी देऊ शकता. 13-40-13 झाल्यानंतर परत म्हणजे सप्टेंबरच्या एंडिंगला तुम्ही 052-34 एकरी 8 किलो प्रमाणे द्या. आणि मधल्या काळात एकदा पावसाळा थांबत आल्यानंतर एकरी 10 ते 15 किलो फक्त अमोनियम सल्फेट द्या. शेतकरी युरियाचा मारा दिवसेंदिवस हळदीला खूप करत आहेत. मान्य आहे, हळद हिरवीगार दिसते, पण यामुळे उत्पन्नातही घट होते आणि हळद रोगालाही लवकर बळी पडते. त्यामुळे होता होईल तेवढा, मी तर नाहीच म्हणतो, पण होता होईल तेवढा युरियाचा वापर कमी करा. त्याऐवजी तुम्ही अमोनियम सल्फेट वापरा किंवा मग बाकी जे खतं आहेत युरिया सोडून ते यूज करा. बाकी आणखी यावर्षी आपण हळदीची या व्हिडिओची श्रृंखला शेवटपर्यंत सुरू ठेवू, प्रत्येक स्टेजनुसार. तुर्तास धन्यवाद.